म्हणजे कांताराचं शूटिंग झालं ते या जंगलातच झालं. एकदम अडकून पडलं नागाची ते चौकोनी आहेत असे काय. मित्रांनो ती चिठ्ठी सापडलेली आहे, याच्यामध्ये काय लिहून टाकले मला बघायला. अंधारात कसं चढलाय? आम्ही चढायला सुरुवात केलेली एक नाही म्हणलं तर 3 ते 4 वाजलेला. बाकी काय रात्री थंडी वाजली की नाही? विषय काय नाही, ही म्हणली मी इथून चाललेलो, ती म्हणली युट्यूब चॅनल आहे का? युट्यूब चॅनल आहे, चला व्हिडिओ करूया. आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून टाका आणि शेअर करा. शुभेच्छा. धन्यवाद. म्हणजे या साईडला हे मंदिर आहे आणि इथं आपली रात्र होती. मी इथं झोपलेलो होतो आणि इथून असा ही छोटीशी दगडात कोरलेली खिडकी किती मस्त आहे ना. आणि या खिडकीतून पूर्ण भंडारदराचा नजारा दिसतोय. ही भंडारदरा लेक आहे, समोर दिसते ते. आणि हे पूर्ण मंदिर आहे ना दगडात आतल्या आत कोरलेलं आहे. त्याला ना बनवले म्हणजे कसं एकदम आतल्या आत आपण खोदत जातो ना दगडाला आपण बनवतो त्या टाईपनं हे मंदिर बनवलेलं दिसतंय आपल्याला. हे ते नाही घेणार, तिथं नर आहे म्हणलं कोण सुद्धा घेणार नाही दुसरं. इधर आहे का गुरार ते. आता माकडाला गाठलं म्हणून कुत्र पण पळत आले. या इकडे आणि खायला गाठल्याबद्दल ही जी कागद आहेत ती आपल्यासोबत घेऊन जायची. तुम्हाला पण हा मेसेज द्यायचा होता मला. आपण इथं येऊन पार्टी करतो. आपल्यासोबत जी मॅगीची इतर कुठल्याही प्लॅस्टिकच्या गोष्टी असतील त्या तुमच्यासोबत घेऊन जा. एक तुमच्यासोबत प्लॅस्टिकची पिशवी ठेवा, त्यात सगळं साठवून ठेवा. इकडून बाहेर गेल्यानंतर तुम्ही कुठं पण त्याची विल्हेवाट लावू शकताय. एवढंच, मी जास्त काय सांगणार नाही. आणि ही खाण्यात बिझी आहे आणि तिकडं माकडांना पण खायला गाठलेलं आहे. हॅलो नमस्कार, मी ओमकार पुजीर स्वागत करतो आपल्या मराठी यूट्यूब चॅनलवर ओमकार पुजीर ब्लॉग्स. तर म्हणजे पाठीमागचा व्हिडिओ आपला होता रतनगडचा, जो की धमाकेदार ॲडव्हेंचरफुल असा होता. तर आता आजचा दुसरा दिवस आहे. सकाळचे वाजलेत 10 आणि आपला रेंज ट्रेक सुरू झाला आहे रतनगड ते हरिश्चंद्रगड. आणि एकदम जंगलातून असं ट्रेक आहे. सध्याला जंगलाचाच पॅच आहे. वाट अशी पायवाटच तुम्हाला दिसू शकेल. वाट शोधत शोधत आपल्याला हरिश्चंद्रगड
गडावरती पोचायचं आहे. मगाशी आम्ही विचारलेलं की ते एक दादा होते त्यांना विचारलं की ती म्हणली की तुम्हाला तरी 8 तास तर पोचायला लागतील म्हणजे अख्खा दिवस जाऊ शकतो. ते तुमच्या चालण्यावर राहते. आता बघू आपण किती स्पीड कमी जास्त थोडा स्टॉप असं धरून आपल्याला किती वेळ लागतोय याचा अंदाज आपण लावू शकतोय. म्हणजे कांताराचं शूटिंग झालं ते या जंगलातच झालं. तुम्हाला आवाज ऐकायला मिळेल आता 1-2 मिनिटांना आवाज ऐकायला मिळेल. ऐका ना काय मंजूर दिसते आहे तुझे कोण तर हे आहे तुम्हाला वाचा नॅचरल पाणी मिनरल वॉटर म्हणू शकतो आपण. मंडळी तुमचा जो आपल्या रतनगडच्या व्हिडिओला जो प्रतिसाद आलाय ना धमाकेदार प्रतिसाद आलाय. आजच आपल्या व्हिडिओला प्रतिसाद देत जावा. नंतर आता खरा जंगलाचा पॅच सुरू झाला आहे. एकदम घनदाट जंगल आहे. आणि इथं विचारलं आम्ही जे दुकान जेवाले म्हणजे इथले स्थानिक लोक जे होती त्यांच्याकडून ऐकण्यात मिळालं की इथं वेगवेगळे प्राणी आहेत. वाघ आहेत, बिबट्या आहे आणि कोल्हे बघायला मिळतात, रानडुक्कर. अजून काल रात्री कशाच तरी डोळं चमकलेलं दिसलं. मी शूट केलं नाही. कशाच होतं काय कळलं का कशाच होतं? मांजर होतं काय? मांजर पिल्लू कशाच तरी होतं पण होतं. ते अंधारात डोळं चमकलं ना आपल्याला अंदाज लावता येत नाही तो नेमका प्राणी कुठला आहे. मग असं जरा भीतीदायक वातावरण तेवढ्या पुरतं निर्माण झालेलं होतं. आणि आताही तेच आहे कारण समोर अंधारात वाट असल्यासारखे. तर आता जस्ट डोंगराच्या पायथ्याला येऊन पोचलोय आणि ह्या समोर प्रचंड ह्यात दिसणार नाही पण खूप मोठा आहे. असं मान वर करून बघावं लागतंय तेव्हा त्याचं छोटंसं टोक दिसतंय. इतका मोठा डोंगर आहे आणि इथं वेगवेगळ्या पक्ष्यांचा आवाज यायला लागलेत. बरोबर जंगलाच्या मध्ये आपण येऊन पोचलोय. झाडं पण बघू शकता तुम्ही विचित्र प्रकाराचे आहे. हे कसं पसरलंय मध्येच पडलेला आहे दगड. अरे ती मध्येच आहे बघ की. त्या दगडात तो म्हणला काहीतरी असू शकतंय. तर आपण बघूया नेमकं काय आहे. हे बघा तुम्ही दगड मध्येच भला मोठा पडलेला आहे. पडला आहे का इथंच होता नेमकं काय सांगता येत नाही. कुठल्या पलीकडच्या साईडला जायला पण वाट नाही. मित्रांनो ती चिठ्ठी सापडलेली आहे. याच्यावर काय लिहून टाकले मला बघायचं आहे. लेमन गोळा बांधून दिले. इथं लाल लाल काय निशाण आहे. लेमन गोळ्या पागळलेला निशाण आहे. सापाची काय भीती नाही कारण आपल्याकडे 2 साप पकडणारे मेंबर आहेत. सर्प मित्र. प्रमोदला साप पकडा येतो. साप चावू शकत नाही कारण प्रमोद सापाला चावतोय. एकदा चालतं काय तसं तू चावलेलास ना सापाला? सापानं मला चावलेला. मी नाही चावला सापाला. कुठला तरी प्राणी दिसला पाहिजे लागा. छोटा मोठा नको छोटा तर दिसला पाहिजे असा काय कधी न बघितलेला. झाला का सरबत? चाललाय ना मग सरबतची प्रोसेस. मीठ तेवढं घालायला राहिले थोडं. इथं आम्ही एकाच बाटलीत ही लिंब चांगली आहे सरचं काम करतं. अमृत वाटे तुझं गुण एक नंबर जा. हॉटेलमध्ये पेलं सर बिराजदार हॉटेल. सगळंच
तर मित्रांनो हा जो दिसतो ना कसं घेणार अलंग मदन कुलमची रांग आहे. हे समोर आपल्या कसं घेणार डेंजर ट्रेक असलेले हे 3 हातच घे डोंगर किल्ले. फायनली वर पोचलेलो आहे. इतक्या झाडीतून हे तुम्हाला झाडी दिसेल, कुठून कुठून वाट शोधत असं राऊंड तिकडून आपण आत वळलेलो असं. पण झाडीतून वर आलो, पण अजून थोडं वर जायचं राहिले. अजून एवढी वाट आहे अशी, मग तिथून वर जायचं. वर पोचलेलो आहे. म्हणजे मेन डोंगर तर इकडं वरच आहे, तो माथा आहे. आणि इकडून ते ही जी वाट दिसते ती कडून आल्या आणि आपल्याला या साईडला जायचं आहे. पण वर आलं इतकं मस्त वाटलं ना, गार वारं सुटायला लागलं. खाली इतकं दडपून टाकल्यासारखं झालं, पूर्ण जंगल अंधारातून चाललं. तुम्ही बघितलंच असेल. काय कळत नव्हतं, अंदाज येत नव्हता की नेमकी वाट ही कुठं जाते वगैरे. पण आपल्याला पायवाट होती त्या दिशेने आपण आलो आणि शेवटी वर आल्यावर आपल्याला हा जो नजारा बघायला मिळाला ना, तो एकदम खतरनाक होता. वरून सगळं दिसलं आपल्याला, कळसून अलंग मदन कुलंग ची रांग आणि पुढची जी रांग आहे. आपल्याला इथून कुमशेत हे गाव आहे, तिथं खाली उतरायचं त्या गावात. तिथून सिंधगडला. तर मित्रांनो हा जो तुम्हाला डोंगर दिसतोय ना मोठा लाट, तर हा उतरून आपल्याला खाली यावं लागलं पूर्ण. आपण म्हणजे आमची टीम होती त्याच्या पलीकडून इकडं आलेली, आणि परत ही पूर्ण उतरून 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 शेवटी या जंगलातून थोडी वाट निघत ही इकडं आपल्याला शेवटी प्लेन रोड लागलेला आहे, जो की रानातून जातो. आत्ता बरं वाटायला लागले एकदम प्लेन रोडला येऊन. पायातनं एकदम जीव गेल्यासारखा झालता, पण तरी पण काही वाटलं नाही, मजा आली, खूप भारी वाटायला लागले. आता मस्तपैकी खायची वेळ झाली आहे, नाश्ता करू आणि आपल्याला पुढचा पल्ला गाठायचा आहे. आणि ही फुलं मी तोडलेली होती, खूप मस्त वाटली फुलं. मी इंस्टावर याची पोस्ट करीन. खूप भारी फोटो काढला आहे. आणि पाठीमागचं हे दृश्य तुम्हाला असं दिसेल सह्याद्रीचं. रानात काय पेरले म्हणलं? राणा रानात जनावर आता हे गहू आहे. गहू आहे काय? हा. आता मस्तपैकी झाडाखाली सावली बघले काकानी, चांगलं झाड हुडकून दिले. आता जेवायचं सुरू आहे. आता काहीतरी बनवू आणि खाऊ. काका पण म्हटलं, काका लगेच घरातून चटई आणत होते. तुमचं झालं का काका जेवण? जेवण झालं का? होय. आणि ती शाळा नसते काय पोरासनी कुठं? शाळा हा शाळा आहे ना गावात. इथलं येतं आहे जवळ? अरे वा. इथं बोरीची वाडी म्हणतात तिथे. हा, आजोबा आजोबा ही समोर दिसतोय तो काय? समोर दिसतो तो. आजोबा. हा, तो मग ह्याच गावातून जायला लागतं काय आपल्याला आजोबाला? हा, का पलीकडनं कुठनं? नाही नाही इथे जायचं. इकडूनच? हा इकडूनच रस्ते. ही वाकडीचं डोंगर. नाही नाही, हा आणि ही दोन असं खोच दिसते ती वाकडीचं डोंगर आहे. आणि ह्याला बुधला बुधला. मग त्याच्यावर चढतं का नाही कोण? चढता येत आहे. त्याच्या वर जाता येते ना, पण होय अवघड काय? आहे, अवघड आहे. जाता येते त्याच्या तिकीला आजोबा हा करंडा. करंडा. आणि हा डोंगर भानवस. भानू. भानवस भानवस. भानुवस. हा आणि ही डब. ते पलीकडचा आहे ती डबाचा डोंगर. डबाचा. नाव कशी लक्षात राहत असतील? मग इथून मग
मग लांबडा असतो जरा असं हं. आणि याच्यामध्ये एवढा गाप नसतो. सापाच्या याच्यात गॅप असतो एवढा. नागाचेच आहेत सगळे हो. हा लहान तो तिकडे वर पण आहे. ती वरचा कुठला होता दुसऱ्या सापाचा होता नाही नाही तो पण नागच आहे. इतकं नाक कुठं आलं इथं शेपटीतला आहे ना ही तो तिथं पण वर आहे. अजून इथे होतं ना खाली हो इथं तुझ्या पायात आहे. पेठेची वाडी या गावात पोचतोय. तिथून आता पाचणे किती किलोमीटर आहे तिथं जाऊन विचारायचं. दिवसभर चालतोयच. थोडी विश्रांती दुपारी घेतलेली होती. तर मंडळी सूर्यास्त झालेला आहे. असा मस्त असा सनसेट बघायला मिळतोय. कालच्या प्रमाणेच आपल्याला सनसेट बघायला मिळाला आणि या निसर्गाचे रंगछटा तुम्ही बघू शकताय. काय मस्त एकदम वाटतंय. आणि इकडे आहे तो कलालगड आणि इथं आपल्याला साप दिसलाय म्हणजे तो मेलेला आहे ऑलरेडी. तर साप तो मेलेला आहे कारण त्याच्यावरून गाडी गेलेली आहे त्यामुळे काय नाही इकडं. आणि हे बघा तिकडं तुम्हाला चंद्र दिसेल. मी नक्की दाखवतो सिनेमॅटिक शॉटमध्ये. मस्तपैकी चंद्राची कोर जी आहे ती डोंगराच्या बरोबर वर आहे आणि पिंक वेगवेगळ्या रंगाच्या छटात आपल्याला बघायला मिळतात. आता अंधार पडणार आहे आणि जास्त व्हिडिओ करायला मिळणार नाही. जे होईल ते मी तुम्हाला दाखवायचा प्रयत्न करेन नक्की. तर मित्रांनो फायनली पाचणी गावात जी की हरिश्चंद्रगडाचं बेस विलेज आहे तिथं पोचलेलो आहे. पोचायला आम्हाला वाजल्या 8:30 वाजल्या. अंधारात तो एकदम डेंजर रस्ता होता. सगळा ग्रुप आमचा आला शेवटी. खूप दमलेलो होतो. नाही म्हणलं तरी 40-45 किलोमीटर अंतर आम्ही दिवसभर चालत होतो आणि शेवटी इथं आल्यावर आम्हाला इथं चूल सापडली. आणि मी इथल्या काकांना विचारलं इथं स्वयंपाक करू का. तर म्हणलं करा कारण आम्ही जेवून आणि शेवटी इथं पोचलोय. हरिश्चंद्र गडावर पोचलो नाही. तर मंडळी हा जो व्हिडिओ आहे तो इथंच संपतोय. हरिश्चंद्रगडवरचा जायचा जो प्लॅन होता तो कॅन्सल केला कारण की सगळीच दमलं होतं आणि एक काम नक्की पडतच होता. त्यामुळे आम्ही जायचं कॅन्सल करून टाकलं. तर असं पुन्हा कधीतरी जाऊ काहीतरी नवीन आपल्याला बघायला मिळेल. तोपर्यंत हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंटमध्ये मला नक्की सांगा आणि एक लाईक नक्की करा आणि तुमच्या मित्रांना शेअर करून टाका एवढंच. आणि सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा आणि भेटूया पुन्हा लवकरच एका नवीन अशा धमाकेदार व्हिडिओमध्ये. तोपर्यंत काळजी घ्या. टेक केअर. बाय बाय. I like my bitches red bone, ass fat, jello, light skin, yellow.